सर्वांना नमस्कार. आज दसरा म्हणजेच विजयादशमी. दसरा हा सण सर्वांना माहितीच आहे, भारतीय संस्कृतीतला एक पवित्र सण आहे. अश्विन महिन्यातल्या शुद्ध दशमीला हा साजरा केला जातो. दसरा म्हणजे विजयाची कथा. या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला आणि म्हणूनच विजयादशमी म्हणून याला ओळखलं जातं. दसरा सणाच्या पूर्वी नवरात्रीच्या काळात देवीची पूजा केली जाते, जसं की आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं. तर त्या संदर्भात मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे. नवदुर्गांची नावंही आहेत, देवी मातेबद्दलची माहिती आहे, जोगवा पण गायलेला आहे आणि आम्ही बहिणींनी मिळून सगळ्यांनी छान जोगवा गीत गात असताना डान्स पण केलेला आहे. ते तुम्ही आवर्जून बघा मागच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या द रिदम क्वील या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजचा आपला विषय म्हणजे दसरा. तर दसऱ्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगते आणि एक सुप्रसिद्ध असलेलं असं एक गीतही तुमच्यासमोर मी सादर करते. जसं मी म्हटले की नवरात्रीच्या काळात देवीची पूजा करतो आपण. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी भक्तजन देवी दुर्गेची आराधना करतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचा प्रतिकात्मक वध केला जातो. म्हणजे रावणाचा प्रतिकात्मक पुतळा असो, जे पण असेल, तर ते जाळतात, फटाके वगैरे त्याच्यात टाकले जातात आणि मग त्याला जाळून एक समाधानाची भावना असते ती, की रावण दहन तर झालंच पाहिजे. तर अशा पद्धतीने ते आजही समाजामध्ये केलं जातं. या दिवशी विविध ठिकाणी पुतळ्यांची रचना करतात आणि संध्याकाळी रावणाच्या पुतळ्याचा वध करण्याची परंपरा सगळीकडे आहे. दसरा म्हणजे केवळ धार्मिकच नाही, तर सामाजिकही महत्त्वाचा आहे. या दिवशी लोक एकत्र येतात, सण साजरा करतात आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करतात. या दिवशी आपट्याची पानं वाटली जातात आणि त्याला सोनं असं देखील म्हटलं जातं. शमी वृक्ष असतो की नाही, त्याची जी पानं असतात, त्या झाडाची पानं, त्याला आपट्याची पानं असं सुद्धा म्हटलं जातं आणि ती सुवर्णपान म्हणून दिली जातात एकमेकांना. छोटी मुलं विविध घरांमध्ये जाऊन, आम्ही तर लहानपणी इतकी मजा करायचो की प्रत्येक घराघरात, एकही घर सुटलं तरी आठवणीने म्हटलं जायचं की अरे त्या घरी कोणी नव्हतं आणि आता कोणीतरी आलं असेल. अगदी रात्रीचे 9 का वाजलेले असे ना, तरीही आम्ही त्या घरी जाऊन ते सोनं देण्याचं काम करत असू. आणि राहिलंच कुणीतरी, कुणी गावाला गेलेलं असेल, तर दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही ते सोनं त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करत असू किंवा आम्ही जाऊन त्यांना सांगत असू की आम्ही काल आलो होतो. आणि उद्देश एवढाच की त्यांच्या सगळ्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला काही ना काही छान चॉकलेट किंवा गोडधोड खायला मिळायचं. त्यांचा आम्ही नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचो. हीच ती काय मजा होती. आणि आजही असं होतं की इतर सगळी मुलं येतात घरी सोनं द्यायला, तेव्हा त्या दिवसांची आठवण येते. दुसरं म्हणजे शाळेमध्ये देखील विविध कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी रावणाची भूमिका साकारलेली असते. दसरा सण आपल्या जीवनामध्ये विजयाची, समर्पणाची आणि एकतेची शिकवण देतो. हा सण नवा उत्साह आणि नवीन संकल्पांची प्रेरणा देतो आणि या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाला आपले नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे वळायला प्रेरित करत असतो. सर्वांच्या मनामध्ये दसरा सण एकतेची भावना, एकतेचा संदेश देत असतो आणि म्हणूनच आपल्या जीवनात आनंद पसरवणारा हा दसरा सर्वांना शुभ जावो. सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देते आणि